2024च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली होती. या योजनेमुळेच महायुतीनं विधानसभा निवडणुकीत बाजी मारल्यानं अनेक नेत्यांनी उघडपणे बोलून दाखवलं होतं. इतकंच नाही तर लाडकी बहीण योजनेचा करिश्मा हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पाहायला मिळाला. पण हीच लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारला झापला आहे. यामुळे ही योजना बंद होणार अशी शक्यता वर्तवली जाते. विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ज्या कारणावरून सुनावलं त्याचं कारण एक महिलाच आहे. पण ते कारण नक्की काय आहे? न्यायालयाने कोणत्या शब्दात सरकारला झापलं आहे? तसंच कोर्टाने झापल्यामुळे सरकार योजना बंद करू शकतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रचार सभांमध्ये लाडक्या बहिणींना योजनेबाबतचं आश्वासन देताना असं म्हटलं आहे की काहीही झालं तरी योजना बंद पडणार नाही, असं ठासून सांगितलं होतं. तसेच लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच महायुतीचं सरकार आल्याचं सत्ताधारी नेत्यांनीही सांगितलं होतं. पण राज्यातील महायुती सरकारसाठी महत्त्वाकांक्षी ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून मुंबई उच्च न्यायालयाने सरकारची चांगलीच कानउघाडणी केली आहे. आणि याचं कारण म्हणजे या योजनेचा परिणाम हा इतर मूलभूत योजनांच्या निधी वाटपावर होत असल्याचं चित्र समोर आलंय. आणि याच मुद्द्यावर बोट ठेवत मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र शब्दात सरकारला फटकारला आहे. पण न्यायालयाने सरकारला नक्की कोणत्या कारणावरून सुनावलं आहे? तर त्याचं झालं असं की मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील एका निवृत्त महिला कर्मचाऱ्याला 7व्या वेतन आयोगानुसार पेन्शन आणि इतर लाभ मिळाले नव्हते. वारंवार पाठपुरावा करूनही पालिकेने पैसे न दिल्यानं अखेर या कर्मचाऱ्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आणि या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने सरकार आणि पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले. कारण मुंबई महापालिकेच्या वकिलांनी कोर्टात भूमिका मांडताना असं सांगितलं की 7व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन तसेच बाकीचे लाभ देण्यासाठी पालिकेकडे पैसे नाही आहेत, राज्य सरकारने त्यांचे पैसे दिलेले नाहीयेत, अशी भूमिका वकिलांनी मांडली. आणि वकिलांनी केलेल्या या युक्तिवादावरच मुंबई उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. लाडकी बहीण योजनेसाठी जर सरकार 40,000 कोटी खर्च करत असेल तर मग पैसे कसे नाहीत, अशी विचारणा न्यायालयाने केली. जर 7व्या वेतन आयोगानुसार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन आणि इतर लाभ द्यायला राज्य सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी, असं विधानच न्यायालयाने केलं. इतकंच नाही तर 8वा वेतन आयोग आला तरी 7वा वेतन आयोग लागू नाही झालाय. आता 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशीची वेळ आली आहे तरीही तुम्ही 7वा वेतन आयोग लागू का करत नाही, अशा शब्दात न्यायालयाने पालिकेलाही धारेवर धरलं. तर पैसे नसतील तर महापालिका कार्यालयातील टेबल खुर्च्या आणि एसी विका. इतकंच नाही तर आयुक्तांच्या आणि इतर अधिकाऱ्यांच्या आलिशान गाड्याही विका, असंही न्यायालयाने सुनावलं. कारण जर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना पगार मिळत असेल तर मग शिक्षकांना का नाही, यावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केलं. खरं तर राज्यावरील कर्जाचा बोजा हा 9.32 लाख कोटीवर गेला आहे. तर लाडकी बहीण योजनेत सुरुवातीला 2,43,00,000 महिलांनी नोंदणी केली होती आणि त्यांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळत होते. त्यामुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला 43,740 कोटी रुपयांचा बोजा पडतोय. पण या योजनेचा फटका काही प्रमाणात इतर योजनांनाही बसला होता. यामुळे राज्याची आर्थिक घडी काहीशी विस्कटल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. आणि याचमुळे अपात्र महिला शोधण्याची मोहीम महिला आणि बालकल्याण विभागाने राबवली. आणि यात अनेक शासकीय कर्मचारी आणि महिलांची नावं तर काही पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेतला असल्याचं समोर आलं. तसेच योजनेच्या अटी पूर्ण न करणाऱ्या किंवा श्रीमंत घरातील महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्यानं सरकारने लाभार्थी खातेदारांचं केवायसी करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानुसार सरकारने सगळ्या महिलांना ई केवायसी करायला लावल्यावर ज्या महिलांनी ई केवायसी केली नाही त्या योजनेत बसत नव्हत्या हे स्पष्ट झालं. आणि 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. त्यामुळे काही प्रमाणात तरी तिजोरीवरचा ताण कमी झाला आहे. खरं तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावर लाडकी बहीण योजना बंद होणार अशी जोरदार चर्चा रंगली होती. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही याला दुजोरा दिला होता. यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार की सुरू राहणार याबाबत सगळ्या लाभार्थी महिलांच्या मनात धाकधूक आहे. पण इथं मुद्दा आहे तो कोर्टाने सरकारला झापल्यामुळे सरकार लगेच लाडकी बहीण योजना बंद करणार का? तर सरकार लगेच असा निर्णय घेणार नाही. कारण याबाबत राज्य सरकार स्वतःची बाजू कोर्टात मांडेल. तरीही कोर्टाने सरकारला योजना बंद करण्याचा आदेश दिला तर सरकार याबाबत सुप्रीम कोर्टातही जाऊ शकतं. पण हा झाला सगळा कायदेशीर भाग.
अर्थात त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, पण जर राज्यावर कर्जाचा बोजा वाढत असेल आणि इतर कल्याणकारी योजनांना त्याचा फटका बसत असेल तर राज्य सरकार लाडकी बहीण योजना बंद करू शकतं. कारण आता पुढच्या निवडणुकीला 3.5 वर्ष बाकी आहेत. त्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी सुरू केलेली ही लाडकी बहीण योजना सरकार बंद करणार की सुरू ठेवणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.